बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व. प्रकरण 34. द्वारकेकडे मार्गस्थ होताना दुर्योधनाच्या डोक्यात द्वारकेत काय करायचं, कोणाकोणाला भेटायचं हेच विचार चालले होते. हस्तिनापुरातली जबाबदारी कर्णानं स्वीकारली असल्यानं ती काळजी उरली नव्हती. खरंच दुर्योधन स्वतःशीच म्हणाला, कर्ण हा माझा बहिश्चर प्राण आहे, मित्राच्या मनातलं जाणणारा, अहोरात्र त्याच्या हिताची चिंता वाहणारा. कर्णासारखा मित्र मिळणं हे दुर्योधनाचं अहोभाग्य आहे. ती काळजी तू करू नकोस युवराज, या शब्दात दुर्योधनाला कर्णानं आश्वासन दिलं खरं, परंतु अनेक काळजांमध्ये सध्या राधामातेच्या काळजीनं त्याला पुरतं ग्रासलं आहे. संग्रामजिताच्या मृत्यूचं दुःख राधामाता विसरू शकली नाही. त्या दिवसापासून ती मनाने कोसळली ती कोसळलीच. तिचा जरा जर्जर देह पुन्हा उभारी धरू शकला नाही. कोणत्या शब्दात मातेची समजूत घालावी हेच कर्णाला कळत नाही. त्याचं मन सतत आक्रंदत असतं. आणखी थोडे दिवस थांब माते, आणखी थोडा दिवस थांब. माझ्या संग्रामजिताची हत्या करणाऱ्या त्या घातक्याचा अंत जवळ आला आहे. त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी तुझ्या ऋणातून मुक्त होणार नाही. परंतु दिवसेंदिवस राधामातेची प्रकृती खालावत चालली आहे. शेवटी नको तो दिवस उजाडलाच. संग्रामजिताचं नाव घेत राधामातेनं प्राण सोडला. पोरक्या वसुसेनाला स्तन्य पाजून त्याला लहानाचा मोठा करणारी, तो अंग देशाचा राजा होऊन आल्यावर त्याला हृदयाशी कवटाळून घेणारी राधामाता कर्णाला पोरकं करून निघून गेली. दुर्योधन हस्तिनापुरात असता तर कर्ण त्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला असता. पण तो तर द्वारकेला गेलेला आहे. द्रुपदानं पाठवल्या राजदूताला वाटेला लावायची जबाबदारी स्वीकारून कर्णानंच नाही का त्याला द्वारकेला पाठवलं आहे. महाराजा, पितामह भीष्म, महात्मा विदुर यांच्यासारख्या ज्ञानवृद्ध महंतांनी सुशोभित केलेल्या या क्रूसभेत मी काय बोलणार. तो वयोवृद्ध राजदूत कमरेत झुकून नम्रतेने म्हणाला. त्याच्या बोलण्यात नम्रता असली तरी लाचारी नव्हती. आपला आणि आपल्या राजाच्या प्रतिष्ठेचा आव राखत आत्मविश्वासानं तो पुढे म्हणाला, महाराजा द्रुपद आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्या वतीनं शांती संदेश घेऊन मी आलो आहे. महाराजा, तू स्वतःही न्यायान्याय योग्यायोग्य जाणतोसच. कुरु राज्यावर कौरवांचा हक्क आहे, तेवढाच तो पांडवांचाही आहे, हे मी सांगायला हवं असं नाही. युधिष्ठिर शांततेचा पुजारी आहे. झालं गेलं विसरून भावांसह शांततेनं जगावं असंच त्याला वाटतं. युद्धातून उभय पक्षी विनाशाशिवाय काहीही निष्पन्न होणार नाही. द्यूतात ठरलेल्या अटी पूर्ण करून त्याने आर्यधर्म पाळला आहे. त्याच आर्यधर्मानुसार त्यांचं राज्य त्यांना परत मिळावं एवढीच युधिष्ठिराची अपेक्षा आहे. आता अधिक विलंब नको. आर्यधर्म, आर्यधर्म, त्या शब्दांचे तप्त लोहगोल कर्णाच्या मस्तकावर आदळू लागले. समोर पितामह भीष्म संतोषपूर्वक मान हलवत राजदूतांचं बोलणं ऐकत होते. ते म्हणाले, ईश्वरी कृपेनं पांडव सुरक्षित आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. हे दूता, योग्य तेच तू सांगतो आहेस. इतक्या राजांचं पाठबळ प्राप्त झालेलं असूनही पुत्र युधिष्ठिर आपल्या भावांशी सलोख्यानं वागतो आहे, हे पाहून मला संतोष होतो. त्यांचं राज्य त्यांना परत दिलंच पाहिजे, तेच न्याय ठरेल.
म्हणे इतक्या राजांचं पाठबळ प्राप्त झालेलं असूनही पुत्र युधिष्ठिर सलोख्यानं वागतो आहे. पितामह न्याय वाटेल ते सांगत आहेत की भीतीपुटी बोलत आहेत? हे मूर्ख ब्राह्मणा! एकदम स्फोट झाल्याप्रमाणे कर्ण ओरडला. पितामह भीष्मांनी चालवलेली ती बोलणी त्याला अगदी असह्य झाली होती. यात तू नवीन ते काय सांगितलंस? द्यूतात हरलेलं राज्य तो युधिष्ठिर आता कोणत्या तोंडानं परत मागतो आहे? द्यूतात हरलेली संपत्ती कधी परत मिळते का? इंद्रप्रस्थाच्या राज्यावर तो आता आपला हक्क सांगू शकत नाही. पाहिजे तर त्यानं याचक म्हणून दुर्योधनासमोर उभं राहावं आणि तो देईल त्या दानाचा संतोषपूर्वक स्वीकार करावा. पण 13 वर्षानंतर राज्य परत मिळेल असं त्याच वेळी राजदूत चासरला. अट पूर्ण केली तरच राज्य परत मिळेल असं ठरलं होतं. कर्ण ओरडला आणि एकदम आवाज चढवून तो पुढे म्हणाला, मुळात अज्ञातवासाचं वर्ष पूर्ण होण्याआधीच ते प्रकट झाले आहेत. द्यूतात ठरलेली अट पूर्ण करायला ते बांधलेले नसतील तर त्यावेळी जे काय ठरलं असेल त्याप्रमाणे वागायला दुर्योधनही बांधलेला नाही. हस्तिनापूरच्या या राजसभेत तू कोणाला आर्यधर्म सांगतो आहेस? अज्ञातवासाचा काळ पूर्ण होण्यापूर्वी प्रकट होऊन त्यांनी दूतात ठरलेली अट मोडली आहे. हा आर्यधर्म आहे का? 5 वर्षांच्या काळात 2 अधिक मास येतात हे खरं, परंतु त्यांची गणना त्या वर्षातच होते. धर्मराज बनवणाऱ्या युधिष्ठिराच्या सोयीसाठी पाहिजे त्याप्रमाणे नव्हे. द्यूतात ठरलेली अट मोडून आता मत्स्य आणि पांचालांच्या बळावर द्यूतात ठरलेलं राज्य ते परत मागत असतील तर त्यांना सांग म्हणावं, कर्ण जिवंत असेपर्यंत दुर्योधन तुम्हाला भीक घालणार नाही. आर्यधर्माप्रमाणे कुरु राज्यावर फक्त कौरवांचाच हक्क आहे आणि तेच फक्त कुरूंचे वंशज आहेत. ते एवढा आर्यधर्म पाळणारे असतील तर आपणच दिलेला शब्द मोडल्याबद्दल त्यांनी आधी 12 वर्षांचा वनवास स्वीकारावा आणि मगच पुढे बोलावं. आणि हेही लक्षात ठेवावं की तेथून पुढे जे काय मिळवायचं असेल ते त्यांना लढूनच मिळवावं लागेल. राधेया! कर्णाच्या संतापाला आवर घालत पितामह म्हणाले, अर्धवट ज्ञान अनर्थाला कारणीभूत ठरतं हे असं. आर्यावर्तात 100 वर्षाप्रमाणे कालगणना केली जाते हे खरं, परंतु तुला माहीत नसेल तर ऐक. चंद्र ही कुरुवंशाची कुलदेवता आहे. प्राचीन काळी चांद्र वर्षाप्रमाणेच कालगणना होत असे. उत्तर कुरु राज्यात आजही ती प्रथा प्रचलित आहे. युधिष्ठिर धर्मवेत्ता आहे. चांद्र वर्षाप्रमाणे कालगणना करून त्यानं कुरूंची तीच प्राचीन प्रथा पाळली आहे. राजदूत सांगतो आहे ते ऐक. भलत्या वल्गना करू नकोस. त्यांचं राज्य त्यांना परत दिलं नाही तर सर्व विनाशक युद्धाला तोंड द्यावं लागेल हे लक्षात ठेव. परवात झालेल्या युद्धात सर्वात आधी तूच पराभूत झाला होतास हे तू विसरलं नशीलच. मुळीच विसरलेलो नाही आहे आणि तुम्ही शत्रूचे पक्षपाती आहात हेही विसरलेलो नाही आहे. कोण किती मनापासून लढलं हे सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येक वेळी आमच्या शत्रूंचं गुणगान करून आमचा तेजोभंग कसा करावा एवढं तुम्हाला चांगलंच समजतं. ते द्यूत हरले तेव्हा वर्षाचा अर्थ सौर वर्ष असाच होता. चांद्रवर्ष असा नव्हे. तुम्ही त्यांना भीत असाल तर बाजूला व्हा. युद्धाचं काय ते आम्ही पाहून घेऊ. शांती प्रस्ताव बाजूला राहून भलताच वाद भडकत चाललेला आहे पाहताच राजदूत अस्वस्थ झाला. मी शांतीदूत म्हणून आलो आहे महाराजा. राजदूत चाचरला. तू शांतीदूत म्हणून आला आहेस, मग ती रणनिमंत्रण शांतता सोहळा साजरा करण्यासाठी पाठवली जात आहेत का? कर्णाच्या या प्रश्नावर राजदूत तरी काय बोलणार. तो निरुत्तरच झाला. राजदूताकडे रोखून पाहत कर्ण पुढे म्हणाला, एकीकडे शांततेच्या गोष्टी सांगायच्या आणि दुसरीकडे युद्धाची तयारी करायची. हे युद्धतंत्र आम्हाला माहीत नाही असं त्यांनी समजू नये. बल प्रदर्शनाला भिवून दुर्योधन आपलं राज्य परत करील असं युधिष्ठिराचा समज झाला असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे म्हणून सांग. वाद वाढत चालला पाहून महाराजा अस्वस्थ झाला. पितामहांचं म्हणणं त्याला न्याय वाटत असलं तरी कर्ण त्याच्या मनातलं बोलत होता. त्यामुळे कर्णाला अडवायची त्याची इच्छा होईना. पण वाद विकोपाला जाऊ द्यायचा नसेल तर हस्तक्षेप करायलाच पाहिजे होता. थांबा.
मला थोडा विचार करू द्या, थांबा. घाईघाईने महाराजा म्हणाला, कर्ण, अशी डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आणि राजदूता, तू आता परत जा. पांडवांच्या आणि आम्हा सर्वांच्याच कल्याणाच्या दृष्टीने मी संजयला युधिष्ठिराकडे पाठवणार आहे. तुझ्या पाठोपाठ लगेचच मी त्याला पाठवतो. तो माझ्या वतीने युधिष्ठिराची भेट घेईल. माझा एवढा संदेश तू युधिष्ठिराला सांग. ठीक आहे महाराजा, राजदूत म्हणाला. राजसभा संपून उठताच संजयाला आपल्या महालात बोलावून घेऊन महाराजा म्हणाला, ऐकतो आहेस ना संजय, तू तातडीनं उपप्लव्य नगरीला जा. माझ्या वतीनं पुत्र युधिष्ठिराची भेट घे. मायेचे 2 शब्द बोलून त्याचं मन शांत कर. वैर वाढायला कारणीभूत ठरेल असं एक अक्षरही तुझ्या तोंडातून बाहेर पडणार नाही याची काळजी घे. तू सुज्ञ आहेस, कृष्णाचं काय म्हणणं आहे तेही जाणून घे. युधिष्ठिर त्याचं ऐकतो हे तुझ्या लक्षात असू दे. युधिष्ठिर सद्गुणी आहे, तो माझी आज्ञा कदापि मोडणार नाही. पण ठीक आहे, तुला अधिक काही सांगायची आवश्यकता नाही, तू सुज्ञ आहेस. महाराजाची आज्ञा होता संजय मत्स्य देशात उपप्लव्य नगरीला मार्गस्थ झाला. पांडवांचा मामा शल्य आपली प्रचंड सेना घेऊन भाच्यांच्या मदतीला निघाल्याचं वृत्त आहे. खरं तर दुःशासन तिकडेच गेला आहे. बालिक देशाचा राजा सोमदत्त आणि त्याची मुलं भूरिश्रवा आणि शल यांची भेट घेऊन तो पुढे मद्र देशालाही जाणार होता. म्हणजे शल्यानं दुःशासनाला धुडकावून लावलं आहे की काय? द्वारकेकडूनही विश्वास बसू नये अशा वेगवेगळ्या वार्ता कानावर येत आहेत. गुप्तचर सांगत आहे की यादवांचा मेळा आपसातल्या दुहीनं पुरता पोखरून निघाला आहे. एका बाजूला वृष्णी आणि दुसऱ्या बाजूला भोज अंधक यांच्यात वैराग्नी धुमसतो आहे. शम्मंतक मण्यावरून उद्भवलेला वाद अजूनही मिटलेला नाही. त्या मण्यासाठी सत्राजिताची हत्या केल्याबद्दल युयुधान सात्यकी अजूनही कृतवर्म्यावर डूक धरून बसला आहे. कृष्णही कृतवर्म्याचा तो अपराध विसरायला तयार नाही. कृतवर्म्यालाही कृष्णाचं एवढं पांडव प्रेम मुळीच मान्य नाही. त्याचा खरा ओढा तो दुर्योधनाकडेच. संधी मिळता तो दुर्योधनाला येऊन मिळायला मागे पुढे पाहणार नाही. बलरामाचा विचार आणखी वेगळाच आहे. कौरव पांडवांच्या भांडणात यादवानी पडू नये असंच त्याला वाटतं. युयुधान सात्यकी हा मात्र सोमदत्तासारख्या आपल्या पिढीच्या हाडवैऱ्यावर सूड उगवायला उतावीळ झाला आहे. तो फक्त युद्धाची भाषा बोलतो. उपप्लव्य नगरीत तर त्यानं म्हणे प्रतिज्ञाच केली आहे. युधिष्ठिराला यातना देणाऱ्यांना त्याच्यापुढं नाक घासायला लावीन, नाही तर ठार करीन. बलराम सामोपचाराचं बोलू लागला तर त्यालाही त्यानं मुळीच बोलू दिलं नाही. उलट त्यालाच दोष दिला. महाराजा द्रुपद, विराट यांनीही सात्यकीचंच म्हणणं उचलून धरलं. द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाला तर केव्हा एकदा द्रोणाच्या नरडीचा घोट घेईन असं झालं आहे. युद्ध अटळच ठरलं तर पांडवांचा सेनापती बहुधा तोच असेल. भीमालाही दुःशासनाच्या रक्ताची तहान लागली आहे. अर्जुनाचे बाण कर्णाचा कंठनाल छेदण्यासाठी कधीपासून भात्याबाहेर डोकावत आहेत. तिकडे दृष्टकेतू आदी 5ही केकेय बंधूंना दुर्योधनाच्या मदतीनं आपल्या भावांचा बिमोड करायचा आहे. म्हणूनच विशोक आदी इतर 5ही बंधू पांडवांना जाऊन मिळाले आहेत. किरमीर राक्षसाचा मुलगा अलंबुश बापाच्या आणि चुलत्याच्या हत्येच्या सुडासाठी कधीपासून दुर्योधनाच्या बाजूने युद्धात उतरायला उत्सुक आहेत. बकासूर आणि किरमिराचा मोठा भाऊ अलायुध भीमाला ठार मारायची संधी शोधतो आहे. अलंबुश आणि अलायुध हे दुर्योधनाच्या बाजूने युद्धात उतरणार हे हेरून पांडवांनी घटोत्कचाला कधीच रणनिमंत्रण पाठवलं आहे. राक्षसांच्या युद्धनीतीला तोंड द्यायचं तर त्यासाठी भीमपुत्र घटोत्कचासारखा राक्षस विरस हवा हे कृष्णालाही चांगलंच माहीत आहे. तिकडे किरातांचा राजा भगदत्त एकेकाळी पांडुराजाचा जिवलग मित्र असूनही आज आपल्या विराट गजसेनेसह पांडवांच्या विरोधात उभा ठाकला आहे. मगध देशात राजा सहदेवाविरुद्ध त्याचा भाऊ जलसंध हाच दंड थोपटून उभा राहिला आहे. सहदेव पांडवांना सहाय्य करणार आहे म्हणून जलसंध कोणत्याही क्षणी दुर्योधनाला येऊन मिळण्याची शक्यता आहे. नव्हे, त्याचा तसा संदेशही कधीच येऊन पोचला आहे.
हे युद्ध आहे तरी कशासाठी? कोण कशासाठी लढणार आहे? कोणासाठी लढणार आहे? काहीच कळेनासं झालं आहे. कोणाशी गोड बोलून, कोणाला आमिष दाखवून जो तो आपलं बळ वाढवू पाहतो आहे. मद्रराजाला आपल्या पक्षात मी कसा मिळवून घेतो हे तू फक्त पाहत राहा, दुर्योधन कर्णाला म्हणाला होता. परंतु हे कसं शक्य आहे हे कर्णाच्या अजूनही लक्षात आलेलं नाही. तो आपल्याच भाच्याविरुद्ध शस्त्र कसा धरील? त्यांच्या मदतीसाठीच तर तो प्रचंड सैन्य घेऊन मद्र देशाहून निघाला आहे ना. एव्हाना शतद्रू नदी ओलांडून तो कुरुक्षेत्रापर्यंत आलाही असेल. तेथून उपप्लव्य नगरी फार दूर नाही. एकदा त्यांची भेट झाली की संपलंच. त्यांचं बळ कित्येक पटींनी वाढणार यात शंकाच नको. दुर्योधन द्वारकेहून परत आला तो विजयी मुद्रेनच. वृष्णी अंधकांची विराट सेना त्याला कृष्णानं देऊ केली होती आणि तो स्वतः मात्र अर्जुनाचा सारथी होऊन त्याचे घोडे वळवणार होता. एवी तेवी तो तटस्थ राहणं अशक्यच होतं. तेव्हा त्याची चतुरंग सेना मिळाली हेही काही कमी नव्हतं. परंतु हस्तिनापुरात पाऊल ठेवताच कळालेल्या त्या दुःखद वार्तेनं त्याची विजयी मुखमुद्रा शोकाने काळवंडून गेली. बंधू संग्रामजीत गेल्यापासून राधामाता खचली होती हे खरं, परंतु आत्ताच असं काही अकल्पित घडेल असं वाटलं नव्हतं. आणि त्याचा मित्र कर्ण राजकारणाच्या या साऱ्या धकाधकीत त्यानं आपल्या कौटुंबिक समस्यांची कुणकुणही दुर्योधनाला लागू दिली नव्हती. आणि वरून त्यानं द्रुपदाच्या राजदूताला परतवून लावण्याची जबाबदारी स्वीकारली होती. दुर्योधनाचं मन पश्चातापानं पळून निघालं. कर्णानं सांगितलं नाही आणि मीही विचारलं नाही. सारखं युद्ध युद्ध आणि युद्ध, दुसरा विचारच डोक्यात शिरत नाही. हातातली सगळी कामं बाजूला ठेवून दुर्योधन कर्णाच्या वाड्याकडे धावला. सखा दुर्योधन समोर दिसताच कर्णाला शोकावेग आवरला नाही. उरात साठून राहिलं दुःख त्यानं मित्र दुर्योधनाच्या मिठीत रितं केलं. शोकावेग ओसरल्यावर मूकपणे बसून राहिलेल्या दुर्योधनाला स्वतः कर्णानंच द्वारकेचा वृत्तांत विचारला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.